Welcome back, dear all students. The topics that we are going to discuss today are periodic trends in modern periodic table. In 10th standard, we are going to consider three properties only, that are the periodic trends of elements, namely valency म्हणजे संयुजा, atomic size म्हणजे अणु आकारमान, metallic and non-metallic character धातू व अधातू गुणधर्म, and gradation in halogen family, halogen कुलातील प्रवणता. So let's proceed towards our lecture. आता आपण बघणार आहोत periodic trends in modern periodic table. First of all, we see what is meant by periodic trends in modern periodic table, म्हणजे आधुनिक आवर्त सारणी कल. Now we see when the properties of elements in a period or a group of modern periodic table are compared, certain regularity is observed in the variation. It is called a periodic trend in the modern periodic table. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्याच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीचा कल असं म्हणतात. इथे आपल्याला बघायचंय व्हॅलन्सी म्हणजे संयोजा, ॲटॉमिक साईज म्हणजे अणु आकारमान, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातू अधातू गुणधर्म, या गुणधर्मामधील कल दॅट इज पिरियडिक ट्रेंड्स याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण बघणार आहोत व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे संयोजा. The valency of an element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atom, that is valence electrons. संयोजा म्हणजेच मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन्स. या संयोजा इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवरून मूलद्रव्याची संयोजा ठरत असते. Now we see periodic trend in the variation of valency while going down a group. म्हणजेच गणामध्ये वरतून खाली जाताना संयोजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे हे आपण आता बघणार आहोत. All the elements in a group have the same number of valence electrons. Therefore, elements in a same group should have same valency. म्हणजेच गणातील सर्व मूलद्रव्यांची संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते आणि म्हणूनच एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयोजा दर्शवतात. लेट अस से एक्झाम्पल. आपण ग्रुप फर्स्ट बघूया. ग्रुप फर्स्ट मध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम अप टू फ्रान्शियम हे इलेमेंट दाखवलेले आहेत. यांच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच संयोजा इलेक्ट्रॉन एक आहे. म्हणजेच यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये प्रत्येक मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक एक असा इलेक्ट्रॉन आहे. म्हणून गण एक मधील मूलद्रव्यांची संयोजा एक आहे. त्याचप्रमाणे आपण दुसरा ग्रुप बघूया. दुसऱ्या ग्रुपमधील जे मूलद्रव्य आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, इथून यांची सुरुवात झालेली आहे. तर या प्रत्येक मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि म्हणून यांची संयोजा 2 आहे आणि म्हणून सर्व मूलद्रव्ये ही सेकंड ग्रुपमध्ये म्हणजे दुसऱ्या गणामध्ये ठेवलेली आहे. नाउ we see periodic trend in the variation of valency while going from left to right within a period. म्हणजेच एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयोजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे हे आपण आता बघणार आहोत. In a period, change in valency of an element varies electronic configuration. आवर्तातील मूलद्रव्यांमधील संयोजनेतील होणारा बदल इलेक्ट्रॉन संरूपणाप्रमाणे होत असता मूलद्रव्यांमधील संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी असते. मात्र कवच दॅट इज शेल हे सारखेच असते. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या ही वेगवेगळी जरी असली तरी त्यांचं कवच म्हणजे शेल हे बदलत नाही. इन अ पिरियड व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाइम अँड नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑल्सो इन्क्रीज बाय 1 ॲट अ टाइम. आता आपण सेकंड पिरियड बघूया. या सेकंड पिरियडमध्ये पहिलं जे एलिमेंट आहे ते आहे लिथियम. याचा ॲटॉमिक नंबर आहे 3. याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे 1
त्याच्यानंतर पुढचं जे इलेमेंट आहे ते आहे बेरिलियम. त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो आहे 4. त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 2. त्याच्यानंतर पुढचा आहे बोरॉन, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 5. त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते आहे 3. असं फ्लोरीनपर्यंत आहे. मग त्याच्यानंतर निऑन. म्हणजे यावरून आपल्याला इथे असं लक्षात येत आहे की पिरियडमध्ये आपण लिथियमपासून तर पुढे फ्लोरीन निऑनपर्यंत जसजसे जात आहोत तसतसं त्यांचा ॲटॉमिक नंबर हा वाढतो आहे आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनही वाढत आहे. पण निऑन हे जे मूलद्रव्य आहे ते 0 ग्रुपमध्ये आहे आणि 0 ग्रुपमध्ये असणारे सर्व मूलद्रव्य यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 0 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, म्हणून त्यांची व्हॅलन्सी 0 असते. यावरून आपल्याला असे दिसत आहे की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक एकाने वाढत जातो तशी संयोजा इलेक्ट्रॉन्सची संख्या सुद्धा एकेकाने वाढत जाते. आता आपण बघू ॲटॉमिक साईज म्हणजे अणूचे आकारमान म्हणजे काय ते आपण बघू आणि शिवाय गण व आवर्तामध्ये अणूचे आकारमान कशा पद्धतीने बदलते हे आपण बघणार आहोत. ॲटॉमिक साईज इज फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. The size of atom is indicated by atomic radius. The distance between the center of atom and outermost shell of atom is called as a atomic radius. आपण इयत्ता 9वी मध्ये अणूची त्रिज्या म्हणजे काय ते बघितलेले आहे. अणूची त्रिज्या म्हणजेच ॲटॉमिक रेडियस ही एक्सप्रेस करण्यासाठी पिकोमीटर हे एकक वापरत असतात. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. म्हणजेच 1 pm is equal to 10⁻12 meter. The size of atom depends on the number of shells. More the number of shells, larger is the atomic size. अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कवचाच्या संख्येवर अवलंबून असतो. म्हणजेच कवचाची संख्या जितकी जास्त तितका आकार मोठा. म्हणजे शेलची संख्या जितकी जास्त असेल तितकी ॲटमची साईज ही मोठी असते. इन अ ग्रुप व्हाईल गोइंग डाऊन टुवर्ड्स द ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप न्यूअर शेल आर सक्सेसिव्हली ॲडेड. दिस इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस अँड देअरफॉर न्यूक्लियर अट्रॅक्शन गोज ऑन डिक्रीजिंग and hence atomic size increases. गणामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढते म्हणजेच अणूचा आकार मोठा होतो, कारण गणामध्ये खाली जाताना नवीन कवचाची भर पडते. त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यामधील अंतर वाढत जातो. याचा परिणाम असा होतो की केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढते आणि त्यामुळे अणूचा आकार हा वाढत जातो. त्याचप्रमाणे पिरियडमध्ये जर आपण बघितलं म्हणजे आवर्तामध्ये बघितलं तर डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. याचं कारण असं की एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकाने वाढत जातो. त्यामुळे केंद्रकावरील धनप्रभार हा सुद्धा एक संख्येने वाढत जातो. वाढलेले इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचामध्ये जमा होत जातात. त्यामुळे केंद्रकावर धनप्रभार वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणामध्ये ओढले जातात आणि त्यामुळे आकारमान कमी होते. नाउ वी सी मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. धातू आणि अधातू गुणधर्म आवर्तामध्ये आणि गणामध्ये कसे बदलत जातात हे आपण आता बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी सी मेटल हॅव अ टेंडन्सी टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म कॅटायन having a stable noble gas configuration. The tendency of an element is called electropositivity, is metallic character of that element. म्हणजे धातूंमध्ये संयोजा इलेक्ट्रॉन गमावून राजवायू स्वरूपण असलेला धन आयन बनवण्याची प्रवृत्ती असते. याच प्रवृत्तीला मूलद्रव्याचा धातू गुणधर्म असं म्हणतात. आता आपण सोडियम धातूचं उदाहरण बघूया. सोडियम धातूचा ॲटॉमिक नंबर आहे 11. त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते आहे 2 8 1. म्हणजे याच्या लास्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे सोडियम धातू हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. म्हणजे इट लूज 1 इलेक्ट्रॉन आणि इट ॲक्वायर अ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून याची व्हॅलन्सी काय आहे 1. आणि हा इलेक्ट्रॉन देतो
म्हणून हा काय आहे मेटल. नाउ वी सी नॉन मेटल. नॉन मेटल have a tendency to accept the valence electrons to form anion. This tendency of an element is called as a electronegativity is the non-metallic character of that element. म्हणजेच अधातूमध्ये विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन तयार करण्याची प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीला विद्युत ऋणता असं म्हणतात आणि हा अधातूचा गुणधर्म आहे. आपण आता अधातू बघूया. अधातूचं उदाहरण बघूया. त्याच्यामध्ये दाखवलंय क्लोरीन. क्लोरीनचा अनुक्रमांक आहे 17. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर ते आहे 2, 8, 7. म्हणजे शेवटच्या शेलमध्ये कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे क्लोरीन हा जो इलेमेंट आहे हा 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. म्हणजे 7 इलेक्ट्रॉन न देता 1 इलेक्ट्रॉन तो घेतो. त्याच गुणधर्माला अधातू गुणधर्म म्हणतात आणि हा 1 इलेक्ट्रॉन घेऊन आपलं ऑक्टेट कंप्लीट करतो. आता आपण बघू की ग्रुप अँड पिरियड दॅट इज गण आणि आवर्त यांच्यामध्ये धातू आणि अधातू गुणधर्म कसे बदलत जातात. While going down in a group, a new shell gets added to the atom. This resulting in an increase in the distance between nucleus and outermost shell. This also results in lowering of effective nuclear charge and attractive force on the valence electrons. Hence, tendency of atom to lose electron increase. Also, the penultimate shell becomes the outermost shell on losing valence electrons. The penultimate shell is complete and it becomes octet. Cation attain a special stability and metal having a tendency to lose electrons. The metallic character of elements increase while going down the group. कोणत्याही गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडत असते. त्यामुळे केंद्रक व संयोजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जातं. याचा परिणाम म्हणजे केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयोजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते. यामुळे संयोजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे धन आयनाला स्थैर्य प्राप्त होते. म्हणजेच ते स्थिर होते. कोणत्याही गणात वरून खाली जाताना विद्युत धनता वाढत जाते. म्हणजेच धन आयन निर्माण करण्याची क्षमता ही वाढत जाते व मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म सुद्धा वाढत जातो. आता आपण बघूया पिरियड म्हणजे आवर्तामधील धातू व अधातू यांचे गुणधर्म कसे बदलत जातात. म्हणजे मेटल आणि नॉन मेटल हे यांच्या प्रॉपर्टी कशा बदलतात ते आपण बघणार आहोत. While going from left to right within a period, the outermost shell of element remains the same. Due to this, positive charge on the nucleus goes on increasing, while atomic radius goes on decreasing. Therefore, nuclear charge goes on increasing and also valence electrons are held with attractive force. As a result, the tendency of atom to lose valence electron decrease within a period from left to right. म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीज विदिन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते पण इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये वाढत जातात आणि यामुळे केंद्रकावरील धनप्रभार वाढत जातो. केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्यामुळे अणूची त्रिज्या ही कमी होत जाते आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती ही मूलद्रव्याची कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये आपण डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याची विद्युत ऋणता ही वाढते व अधातू गुणधर्म सुद्धा वाढत जातो. आता आपण पुढील पॉइंट बघणार आहोत तो म्हणजे ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली म्हणजे हॅलोजन कुलातील प्रवणता. ग्रुप 17 दॅट इज गण 17ला हॅलोजन फॅमिली म्हणतात. या हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरीन पासून इलेमेंट सुरू होतात. या सर्वांचे रेणुसूत्र X2 आहे. अ ग्रॅडेशन इज ऑब्झर्व इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. हॅलोजन फॅमिली शोज मेंबर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, सो ऑन. आउट ऑफ दिस फ्लोरीन इज व्हेरी रिॲक्टिव्ह. म्हणजेच फ्लोरीन हा सर्वांमध्ये जास्त क्रियाशील आहे आणि या फ्लोरीनला स्टेबल होण्याकरता फक्त 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. फ्लोरीनचा जर आपण आकार बघितला तर सर्व हॅलोजनमध्ये फ्लोरीन सर्वात लहान आहे
आणि फ्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात या इलेक्ट्रॉनवर केंद्रकीय आकर्षण सर्वात जास्त असतं आणि म्हणून फ्लोरीन हा एक इलेक्ट्रॉन घेतो आणि अष्टक स्थिती पूर्ण करतो, म्हणजे एक इलेक्ट्रॉन तो स्वीकारत असतो आणि म्हणून सर्व हॅलोजनमध्ये फ्लोरीन हा सर्वात जास्त क्रियाशील असणारे असे मूलद्रव्य आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत आपण पिरियॉडिक ट्रेंड याच्यामध्ये व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर तसंच हॅलोजन फॅमिलीतील ग्रॅडेशन इत्यादी सर्व पॉईंट्स बघितले, म्हणजे संयुजा, अणु आकारमान, धातू आणि अधातू यांचे गुणधर्म इत्यादी सर्व गुणधर्मांचा आपण अभ्यास केलेला आहे. हे सर्व गुणधर्म तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेच असतील. या एकूण 4 व्हिडिओमध्ये आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे प्रकरण अभ्यासलेलं आहे आणि सर्व मुद्दे तुम्हाला इथे सांगितलेले आहे. ते तुम्हाला नीट समजलेच असतील. तुम्ही सर्वांनी हे प्रकरण वाचायचं आहे, त्याच्या नोट्स लिहायच्या आहेत आणि दिलेला होमवर्क हा रेग्युलरली करायचा आहे, कारण तो तपासला जाणार आहे. आज आपण इथे थांबणार आहोत, पण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत आणि पुढील अभ्यास सुरू करणार आहोत, तो म्हणजे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा जो लेसन आहे हा आपण अभ्यासणार आहोत. स्टे होम, स्टे सेफ.